मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर आता जळगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून शिक्षकांना पैसे वाटप करण्यात आल्यात। सुषमा अंधारे यांनी हा आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सपोज करत हे आरोप केलेले आहेत। नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून पैसे वाटप झाले। शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्था चालक यांना पैसे वाटप करण्यात आल्याचा सुषमा अंधारे यांनी हा आरोप केला आहे। तर सुषमा अंधारे यांनी नेमकं ट्विट काय केलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महायुतीचे उमेदवार दराडेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची जळगावातील आदित्य लॉन्समध्ये सभा झाली। सभेनंतर जळगावातील शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्था चालकांना पैसे वाटप करण्यात आले। कुठे निवडणूक आयोग असा सवाल उपस्थित त्यांनी केलेला आहे आणि शिंदेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप सुषमा अंधारे यांच्याकडून करण्यात आला आहे। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय सुषमा अंधारे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर हे गंभीर आरोप केलेले आहेत। याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटू शकतात? गौरी, आपण जर बघितलं तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार महायुतीचे जे उमेदवार आहेत किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती। जळगाव, धुळे, नंदुरबार मधील संस्था चालक, मुख्याध्यापक आणि शिक्षक हे या सभेला उपस्थित होते आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना किशोर दराडे यांना निवडून द्या अशा पद्धतीने आवाहन देखील केलेले आहे। मात्र सभा संपल्यानंतर त्या ठिकाणी पैसे वाटप झाल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेच्या ज्या नेत्या आहेत सुषमा अंधारे यांनी ट्विट करून केलेला आहे। त्यामुळे कुठे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। आपण जर बघितलं तर 26 जून रोजी मतप्रक्रिया पार पडणार आहे आणि त्या अगोदरच हा प्रकार समोर आलेला आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः या सभेला संबोधित केलं होतं। त्यामुळे हा त्यांच्या सभेनंतर हा शिक्षकांना पैसे वाटण्याचा जो प्रकार आहे तो सुषमा अंधारे यांनी ट्विट करून समोर आणलेला आहे। त्यामुळे आता एक राजकीय वातावरण आपल्याला तापलेलं दिसत आहे। 26 जून रोजी मतप्रक्रिया पार पडणार आहे आणि त्याचा नेमका आता मतदान प्रक्रियेवर काय परिणाम होतो हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण जर बघितलं तर या सभेला पालकमंत्री गुलाबराव पाटील तसंच जळगाव जिल्ह्यातील जे सर्व आमदार, खासदार देखील उपस्थित होते आणि जळगाव, धुळे आणि नंदुरबार मधील ज्या विविध संघटना आहेत त्यांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। मात्र मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर त्या ठिकाणी पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप हा गंभीर आरोप आहे आणि ठाकरेंच्या सेनेच्या ज्या नेत्या आहेत सुषमा अंधारे यांनी हा आरोप केलेला आहे। ट्विट करून तो व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलेला आहे। त्यामुळे एकच हे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे या प्रकाराची दखल घ्यावी असं देखील मागणी केलेली आहे। त्यामुळे आता येत्या काळामध्ये नेमकी काय कारवाई केली जाते आहे आणि याचे नेमके 26 जून रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर याचा काय नेमका परिणाम होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच सचिन, तर याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।